महाराष्ट्राच्या राजकारणाच्या त्या बांधावर तीन भाजीवाले आज राजकारण कशा प्रकारे करत आहेत याविषयी आपल्याला थोडक्यामध्ये चर्चा करायची आहे. अर्थातच पहिले भाजीवाले नेते शरद पवार, आज त्यांचा वाढदिवस आहे. दुसरे त्यांचे पुतणे बंडखोर नेते अजितदादा पवार आणि तिसरे छगन भुजबळ. यांच्या करिअरची सुरुवात ही भाजी विक्रीपासून झालेली आहे. मला भाजीवाल्यांचा कुणाचाही अपमान करायचा नाही, हे आधी मी आपल्याला नमूद करू इच्छितो. हे बघा, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या गर्तेमध्ये मूळ प्रश्न कसे बाजूला पडतात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समोर ठेवून, त्यांच्या समस्या समोर ठेवून कशा पद्धतीने राजकारण केलं जातं आणि आज काय घडतंय याच्याविषयी आपल्याला थोडक्यामध्ये चर्चा करायची आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या समर्थकांनी वर्तमानपत्रांमध्ये भरपूर अशा जाहिराती दिलेल्या आहेत. आता जाहिराती न दिलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कोण आहे तर ते अजितदादा पवार आहे. त्यांनी त्यांचं वय काढून 83 वर्षाचं वय झालं, तुम्ही राजीनामा दिला, तो परत का मागे घेतला असं म्हणत त्यांनी शंखनाद करत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महायुतीमध्ये ते विराजमान झालेले आहेत. ते तिथं त्या महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कितपत सुखी आहेत हा प्रश्न वेगळा आहे. म्हणजे कसं आहे बघा, की आता सुरुवातीला अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या मांडीला लावून बसले त्या एनडीएच्या मीटिंगमध्ये. तिथून त्यांच्या अंगामध्ये स्फुरण आलं. मंत्रिमंडळाला डावलून त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून अनेक बैठका घेतल्या. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले. मग नंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की प्रत्येक फाईल आधी आमच्याकडे येईल आणि मग ती मंजुरीसाठी जाईल. इथपासून सुरुवात झाली. काल नवाब मलिक यांच्या उपस्थितीवरून ते सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जे काही अजितदादा यांना पत्र रूपाने जे काही छळलेलं आहे जाहीरपणे, ते सर्व सुरूच आहे. आता प्रफुल्ल पटेल जे इक्बाल मिर्ची बरोबर राहिलेले आहेत, त्यांच्याशी संपत्तीचं वाटप त्यांनी केलेलं आहे, त्यांना काय कोर्टाने दणका दिलेला तेही आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी असं म्हटलेलं आहे, प्रफुल्ल पटेल आपल्याला पुस्तक लिहायचं ना, अवश्य लिहा, आणि त्याच्यामध्ये आपले 4 मजले जे आहेत, आपण जिथं राहता वरळीच्या भागामध्ये आलिशान घरं जे आहेत, ते 4 मजले का जप्त झाले हेही त्या पुस्तकामध्ये लिहा असं त्यांनी म्हटलेलं आहे. एकूण काय छगन भुजबळ असतील. आता छगन भुजबळांचं बघा, छगन भुजबळ यांना लखोबा लोखंडे असं शिवसेना प्रमुख म्हणायचे. ते का म्हणायचे? ते आपले रूप बदलायचे. राजकारणामध्ये एकदम या बोटावर चिथून की त्या बोटावर करणं वगैरे वगैरे ते सगळं केलेलं आहे. आज त्या छगन भुजबळांच्या विरुद्ध 2016 साली महाराष्ट्र सदन घोटाळा दिल्लीतला, त्याच्या विरुद्ध जी काही याचिका दाखल केली होती ईडीने, मग 2018 मध्ये त्याच्यावर सुनावणी झाली. मग त्या सुनावणीमध्ये ईडीने असं सांगितलं होतं की आम्ही नेमकी याचिका ही का दाखल केली हे आम्हाला अजून कळालेलंच नाही, हे ईडीने सांगितलं. आणि काल हद्द झाली, ईडीने ही याचिका मागे घेतलेली आहे. आता छगन भुजबळ यांच्यामध्ये स्फुरण येणं स्वाभाविक आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजातल्या गोर गरिबांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली आणि एकदम ज्या टिपेला त्यांनी ते आंदोलन नेलेलं आहे, त्या आंदोलनाचा फटका राजकीय दृष्ट्या कसा बसू शकतो महायुतीला, त्यामुळेच छगन भुजबळ हे ओबीसी नेते म्हणून धुवाधार बॅटिंग करायला लागले. त्याची ही बक्षिसी आहे का वगैरे वगैरे अनेक प्रश्न याच्यातून निर्माण झालेले. आता ज्या वेळेला मराठवाड्यासारख्या भागामध्ये, अवर्षणग्रस्त भागामध्ये, आता उद्या केंद्रीय पथक येणार आहे खरीपाची पाहणी करण्याकरता. या मराठवाड्यामध्ये सुनील केंद्रेकर नावाचे विभागीय आयुक्त होते. त्यांनी आता तडकाफडकेच्या निवृत्ती काही महिन्यांपूर्वी स्वीकारलेली. त्यांनी एक सर्वे केला होता. त्यांनी असं सांगितलं होतं त्या सर्वेमध्ये की 1 लाख शेतकरी कुटुंब निराशाच्या गर्तेत आहेत. त्यांना लवकर आपण साथ दिली पाहिजे, त्यांना सावरलं पाहिजे, त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे असा त्यांनी अहवाल केला. मग राज्य शासनाने काय केलं त्या अहवालावर? तो काही सरकारी अहवाल नव्हता असं म्हणून ते टाळलं. आता बघा, मागच्या म्हणजे याच वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंत या 11 महिन्यांच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या. 1000 शेतकरी. त्याच्यामध्ये ते चौकशी करणारा उपायुक्त, महसूल उपायुक्त असं म्हणतोय की जवळपास 800
शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या पात्र आत्महत्या आहेत. म्हणजे ह्या केवळ शेतीच्या नापिकी पोटी कर्जापोटी झालेल्या आहेत हे ते मान्य करत आहेत. म्हणजे किती विदारक परिस्थिती आहे. आता नागपूरला हिवाळी अधिवेशन तापवलं गेलेलं आहे वेगवेगळ्या कारणामधून. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार कधी आहेत? स्वतः लोकनेते शरद पवार हे आता चांदवडच्या त्या फुलीवर त्यांनी मोठं आंदोलन केलं की केंद्र सरकारला आता त्यांचं लक्ष वळवलं पाहिजे, त्याशिवाय त्यांना काही निर्णय घेता येणार नाही वगैरे वगैरे त्यांनी बोललेलं आहे. स्वतः शरद पवार 11 वर्ष देशाचे कृषी मंत्री होते आणि त्यांचं जे ज्ञान आहे कृषीमध्ये ते ज्ञान त्यांनी उपयोगाला आणलं. म्हणजे त्यांना ते गृहमंत्री पद मागतील का, संरक्षण मंत्री पद मागतील का अशी शंका त्यावेळेला मनमोहन सिंग आणि प्रणव मुखर्जी या 2 नेत्यांना आली होती. परंतु शरद पवारांनी कृषी खातं खास मागून घेतलं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला, तिथल्या उत्पादकतेला, गुणवत्तेला आणि कृषीच्या वाढीला, विकास दर वाढीला चालना मिळेल अशा प्रकारचे अनेक निर्णय घेतले. मग आज जर आत्महत्या थांबलेल्या नाहीयेत तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेला तत्कालीन आपले हे होते विलासराव देशमुख. त्यांनी सर्वे केला, काही पायलट योजना काय लागू करता येईल. वर्धा, गडचिरोली, अमरावती या भागामध्ये जास्त आत्महत्या होत होत्या. त्यावेळेला 70,000 कोटी रुपयांचं पॅकेज कर्जमाफीचं जाहीर करण्यात आलं होतं. डॉक्टर मनमोहन सिंगचं त्यांचं सरकार. मग आता गेल्या काळामध्ये जसे आपले नरेंद्र मोदीजी आले त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की आता शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 मध्ये दुप्पट करायचं आहे वगैरे वगैरे. आणि आज तर काही घोषणांचा, योजनांचा पाऊस शेतकऱ्यांवर पडतोय. तरी देखील ही विदारक परिस्थिती काय? म्हणजे अजित पवार असतील, शरद पवार असतील, छगन भुजबळ असतील, या तिघांना महाराष्ट्रातला गरीब शेतकरी एक प्रश्न विचारतोय की महात्मा फुलेंनी उगारलेला शेतकऱ्यांचा असूड, त्या महात्मा फुलेंच्या विचारसरणीला समोर ठेवून आपण राजकारण करता. विशेषतः छगन भुजबळ हे राजकारण करतायत त्याच्यानुसार. आता दुसरीकडे ज्या वेळेला 1980 साली शरद पवारांनी शेतकरी दिंडी काढली होती, 440 किलोमीटर लॉंग मार्च होता जळगाव ते नागपूर. त्या दिंडीमध्ये राष्ट्रीय नेते चंद्रशेखर आणि स्वतः यशवंतराव चव्हाण हे देखील सहभागी झाले होते. म्हणजे असा कुठलाच काळ नाही की शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत आणि ह्या नेत्यांनी ते मांडलेले नाहीत. प्रत्येक वेळेला मांडलेले आहेत. प्रश्न असा आहे की ते प्रश्न सुटतात का? आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रामध्ये येऊन शरद पवारांचं नाव न घेता टीका केली. त्याला त्यांनी शरद पवारांनी त्याच्यावर उत्तर दिलं की मी काय केलेलं आहे 10 वर्ष तुम्ही आठवा. आणि ज्या वेळेला मी त्या संयुक्त पुरोगामी सरकारमध्ये होतो त्यावेळेला गुजरातचे एक मुख्यमंत्री यायचे मला भेटायला, शेती संबंधी सल्ला घ्यायचे. ते मुख्यमंत्री आपणच होता वगैरे वगैरे हे सगळं त्याच्यावर झालेलं आहे. आता बघा याचं जे राजकारण आहे, कोणत्याही प्रश्नाचं राजकारण कसं करायचं आणि त्या राजकारणामुळे प्रश्न कधीच सुटत नाही हे लक्षात घ्या. आणि त्यासाठी आपण हे बोलतोय. आता जसे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही तसे बाकीचे प्रश्न सुटत नाही. जरांगे पाटील यांना एवढा पाठिंबा का मिळाला हो? कारण की त्यांनी गोरगरिबांच्या पोटातली भाषा वापरायला सुरुवात केली. काल ते बोलून बोलून एवढे दमलेत की आता ते आजारी पडलेले. मग आता याला उत्तर काय द्यायचंय आपल्याला? सत्ताधारी पक्ष म्हणून काय उत्तर द्यायचंय? सरकार त्याच्यामध्ये काम करतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो निर्वाण शब्द दिलेला आहे की ओबीसीच्या ताटातलं न घेता आम्ही पूर्ण टिकणारं आरक्षण देऊ. या सगळ्या याच्यामुळं खरंच मराठा समाज असो किंवा इतर समाजातले शेतकरी कुटुंबातले किंवा गोरगरीब इतर जी जनता आहे त्यांचे प्रश्न सुटणार आहेत का हो? आता लोकसभा निवडणूक आहे. 5 राज्यांचे निवडणुकीचे निकाल काय लागले आहे आपल्याला माहिती आहे. आता लोकसभेचे शंखनाद व्हायला लागलेले आहेत. त्या परिस्थितीमध्ये हे फक्त माझं जातीपातीचं राजकारण पेटवलं जाईल, शेतकऱ्यांच्या प्रश्न पेटवले जातील, परंतु ते प्रश्न सुटणार आहेत का? योजनांचा वर्षाव होणार आहे, विरोधक हे धारेवर धरणार आहेत, त्यामुळे सुटणार आहेत का? त्यामुळे हे जे 3 भाजीवाले ज्यांचं करिअर, आता अजितदादा पवार हे टेम्पो घेऊन जायचे काठेवाडी बारामतीकडून इकडं तिकडं सगळीकडे मुंबईला जायचे, तिथं ते शिकले. स्वतः शरद पवारही त्याच्यातूनच तयार झालेले. आणि छगन भुजबळ हे मुंबईला भाजी विकायचे,
मग त्यांनी शिवसेना प्रमुखांची जी त्यांची वाणी जी आहे, त्यांचे प्रखर विचार, त्यांनी प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला, महापौर झाले, आमदार झाले, मंत्री झाले, वगैरे वगैरे, बंड केलं. दुसरं बंड त्यांनी शरद पवार ह्या दुसऱ्या साहेबाविरुद्ध आता सध्या केलेलं आहे. आणि मग आपण किती कणखर आहोत, प्रखर आहोत, ओबीसी समाजाचे आपण संरक्षक आहोत, हे ते दाखवून देतात. हे कशासाठी दाखवून देतात? खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का? याची टक्केवारी वाढणार आहे का? मग अनेक प्रकारची गुगली याच्यामध्ये टाकली गेलेली आहे. मग शरद पवारांनी असं सांगितलं की तुम्हाला जर द्यायचंच आहे तर संसदेमध्ये ठराव पास करा, परंतु तो काही करण्यात आलेला नाहीये. मग हे सगळं असंच हे प्रश्न विजत ठेवले जाणार आहेत आणि राजकारणाच्या पातळीला जितकं खाली नेता येईल तेवढं खाली खाली नेलं जाणार आहे. आणि जो काही शिमगा करायचा निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांच्या उरावर बसून तो केला जाणार आहे, एवढंच. तर ठीक आहे, आज आपण ऐकलं आणि काही दिवस मला काय आपल्याशी बोलता आलेलं नाही. आम्ही अप्रतिम मीडिया फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रामध्ये शाश्वत विकास ध्येय परिषद ही मुंबईमध्ये घेतली होती. 30 तारखेला ती झाली, चांगल्या प्रकारे ती झाली. त्याच्याबद्दल आपण वेळोवेळी बोलतच राहू. तुर्तास असे जे प्रश्न आहेत महाराष्ट्रातले, या चॅनलवर आपण चर्चा करत जाऊ. आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.